हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आधीच्या काळी ना खूप मोठे मोठे घरं असायचे, मोठे मोठे रूमं असायचे, मोठमोठे स्वयंपाकघर असायचे. तर आधी बघा म्हणजे कुठलंही सामान वगैरे ठेवण्यासाठी तितकी म्हणजे अशी होत नव्हती की कसं ठेवायचं, काय ठेवायचं. आणि आधीच्या काळी सामानसुद्धा तितकं नव्हतं. जितकं सामान आजच्या याच्यामध्ये अवेलेबल आहे तितकं आधीच्या काळी सामान अवेलेबल नव्हतं. तर त्यामुळे मग तेवढा प्रॉब्लेमसुद्धा जात नव्हता आणि घरंसुद्धा मोठे मोठे असायचे. पण आजच्या जमान्यामध्ये बघा अगदी असे लहान लहान घरं असतात, छोटंसं किचन दिलेलं असतं आणि किती किती काय काय असं सामान असतं. तर ते कसं ठेवायचं, काय ठेवायचं, एक ना हा प्रश्नच असतो. कधी जागेअभावी, कधी पैशाच्या अभावी. तर खूप असे लहान लहान घरं असतात. आणि आजकाल बघा फ्लॅट सिस्टम चालू आहे, कारण जागेच्या अभावी बघा म्हणजे अगदी लहानशा जागेमध्ये कित्येक न कित्येक घर उभारले जातात. तर त्या फ्लॅटमध्ये बघा अगदी छोटे छोटे असे ना किचन दिलेले असतात. आणि त्यामध्ये मग फर्निचर वगैरे करायचं म्हटलं किंवा म्हणजे किचनमध्ये सामानही ठेवायचं म्हटलं तर कसं ठेवायचं, काय ठेवायचं विचारच येतो. कारण एकतर ना किचन लहान असतं आणि त्यामध्येही अगदी म्हणजे ट्रॉल्यासुद्धा जास्त बसत नाही आणि अगदी छोटीशी जागा असते. तर या लहानशा जागेमध्ये म्हणजे सामान वगैरे कसं ठेवायचं, काय ठेवायचं हा विचारच असतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याचविषयी असणार आहे. माझं जे किचन आहे अगदी छोटंसं आहे आणि या लहानशा किचनमध्ये फक्त 6 ट्रॉल्या इथे बसलेल्या आहेत. आणि या छोट्याशा जागेमध्ये आणि कमीत कमी ट्रॉल्यांमध्ये मी माझे भांडे कशा पद्धतीने अरेंज करते याच विषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा इथे ना गॅस ओट्याच्या खाली फक्त 6 ट्रॉल्या बसलेल्या आहेत. किचन अगदी छोटंसं आहे त्यामुळे ट्रॉल्या काही जास्त इथे काढता आल्या नाहीत मला. तर इथे 6 ट्रॉल्या बसलेल्या आहेत. तर इथे भांड्यांची मांडणी मी अगदी व्यवस्थित पद्धतीने कशा प्रकारे करते तर हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वरच्या ट्रॉलीला बघा इथे ना सगळ्या मी ग्लासही ठेवते. तर त्यातही बघा ज्या सेटच्या ग्लासी असतात, कारण कधी पाहुणेपरी आले तर त्यांच्यासाठी आपण ना वेगळ्या ग्लासी ठेवतो. तर ज्या सेटच्या ग्लासी असतात त्या मागच्या बाजूला ठेवते आणि ज्या मिसमॅच होणाऱ्या ग्लासी आहेत तर त्या समोरच्या भागाला ठेवते. म्हणजे वापरण्यामध्ये समोरच्या ग्लासी आधी येऊन जातात आणि मागच्या ज्या ग्लासी आहेत तर त्या बऱ्यापैकी जशाच्या तशा राहतात. अचानक जर कोणी आले तर सेटच्या ग्लासी आपण देऊ शकतो. सगळे लोटे ग्लासी मी तिथे वरच्या भागाला अरेंज करते. खालच्या भागामध्ये बघा स्टीलचे भांडे असतात, म्हणजे स्टीलचे गंज असतील, स्टीलचे वाटे असतील. कधी काळी जेवण काढण्यासाठी सुद्धा बघा आपल्याला बरेचसे लहान सहान भांडे लागतात. दुधासाठी, चहासाठी असे बरेचसे भांडे लागतात. तर हे भांडे निवडताना बघा किंवा ठेवताना अशा पद्धतीने ठेवते की एकामध्ये एक जर फसवून ठेवलं ना तर एकतर व्यवस्थित दिसते बघायला आणि खूप सारे भांडे आपले तिथे येऊन जातात. त्यामुळे मग अशा पद्धतीने सगळे तिथे जे भांडे आहेत तर ते असे एकामध्ये एक फसवून म्हणजे फसणारेच मी घेते. आणि नसतील जरी तर एक व्यवस्थित पद्धतीने कोणतं भांडं कशामध्ये येणार या पद्धतीने तिथेच म्हणजे लावून ठेवते. तर तिथे बघा 10-15पेक्षा जास्त भांडे तिथे आलेले आहेत. त्यानंतर मग त्याच्या खालची ही ट्रॉली आहे. तर इथे बघा सगळ्या प्लेटा असतात आणि इथे सुद्धा मागच्या बाजूला म्हणजे ज्या कढया आहेत, मोठे गंज आहेत त्यावर झाकणाऱ्या झाकण्या ठेवते. त्याच्यासमोर जेवणासाठी ज्या ताट्या लागतात तर त्या ठेवते. आणि अशाच पद्धतीने बघा पुन्हा आणखी जेवणासाठी काही ताट्या आहेत. तर मागे मोठ्या ताट्या, मग त्याच्यासमोर आणखी छोट्या ताट्या, त्याच्यासमोर थोड्याशा त्यापेक्षा छोट्या ताट्या. तर अशा पद्धतीने जर आपण सामानांची मांडणी केली ना तर ते बघायला चांगलं दिसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कित्येक भांडे आपले तिथे येऊन जातात. आणि जेव्हा आपल्याला घाईघाईमध्ये हे भांडे म्हणजे पाहिजे असतात त्यावेळेला आपल्या मागे ना अजिबात धावपळ होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकत असाल की आधी मोठं, मग त्यापेक्षा लहान, मग त्यापेक्षा लहान, मग त्यापेक्षा लहान. तर इथे जेवणाचे सुद्धा किती सारे ताटा आहेत आणि सोबतच नाश्त्याच्या प्लेटा आहेत. लहान गंजांवर झाकणाऱ्या ज्या झाकण्या असतात त्या ठेवलेल्या असतात. पुन्हा सोबतच इथे बघा 3 कोपर मी ठेवलेले आहेत. तिथे सुद्धा मोठा कोपर, मग लहान कोपर, मग त्यापेक्षा लहान कोपर तर असे ठेवलेले असतात. आणि सोबतच इथे तवासुद्धा ठेवलेला आहे. म्हणजे मी कशा प्रकारे या भांड्यांची मांडणी केली माझ्या सांगण्यापेक्षा तुम्हाला बघताना व्यवस्थित कळेल. बघायलाही चांगलं दिसतं हे आणि भांड्यांची शोधाशोधसुद्धा आपल्याला करावी लागत नाही आणि अगदी लहानशा जागेमध्ये खूप सारे भांडे आपण ठेवू शकतो.
त्यानंतर मग बघा त्याच्या बाजूची ही ट्रॉली आहे. तर इथे ना सगळे जेवण बनवणारे जे भांडे असतात तर मी ते भांडे असे ठेवते इथे. तर इथे सुद्धा बघा खूप सारे भांडे असे एकामध्ये एक पसवून ठेवते. कारण बघा आपल्या घरी ना कधी कोणी आलं किंवा आपल्यालाच खूप साऱ्या भांड्यांची गरज पडते. असं वाटते बघायला की किती म्हणजे कशाला तरी एवढे भांडे हवेत, पण जेव्हा आपल्याला या सामानांची गरज पडते तर त्यावेळेला बघा मग हे सगळे भांडे कामामध्ये येतात. कधी कोणी पाहुणेपरी आले किंवा आपल्याच मागे जर काही घाई असेल, घरी सणवार असेल, तर यावेळेला या सगळ्या भांड्यांची गरज पडते. तर इथे तुम्ही बघितले असाल की इथे सुद्धा एकामध्ये एक पसवून मी किती सगळे असे भांडे ठेवलेले आहेत. मागच्या बाजूचे जे भांडे आहेत म्हणजे ते गंज आहेत त्यांची मला तेवढी गरज पडत नाही, कधी काळी ते कामी येतात. म्हणून मग त्यावर बघा अशा पद्धतीने 4-5 कढया मी तिथे ठेवलेल्या आहेत. सोबतच तो लांबोळा गंज जर कधी दूध जास्त असलं तर त्यावेळेला त्याची गरज पडते. जागा तिथे खाली होती तर तो लांबोळा गंज मी तिथे ठेवला. त्याच्या वरच्या सेक्शनला इथे बघा सगळे जेवणासाठी वापरीत येणाऱ्या ज्या प्लेटा आहेत किंवा वाट्या आहेत तर अशा ठेवते. आणि सोबतच पुन्हा बरेचसे भांडे मी इथे अरेंज केलेले आहेत. समोरच्या भागामध्ये लहान जे आपले गंज असतात, लहान वाटे असतात, चहाचे दुधाचे भांडे असतात, तर त्यावर झाकण्यासाठी या छोट्या झाकण्या मला कामी येतात तर त्या ठेवलेल्या आहेत. त्यामागे सगळ्या भाजीच्या ज्या प्लेटा असतात म्हणजे भाजी घेण्यासाठी ज्या प्लेटा आपल्याला लागतात तर त्या अशा पद्धतीने बघा एकात एक फसवून अशा ठेवते. आणि काही मिसमॅच होणाऱ्या असतात, कधी बघा हळदी कुंकवाला मिळतात, कधी काही मिळतात, तर मग त्यासुद्धा इथे म्हणजे अशा पद्धतीने ठेवते की त्या सगळ्या अशा एकत्र येतील. या बाजूला इथे मी सगळ्या ह्या वाट्या ठेवलेल्या आहेत. कारण वरण असेल, कढी असेल किंवा कधी गोड म्हणजे पदार्थ वगैरे आपण बनवतो, खीर वगैरे बनवतो किंवा काही, तर त्यावेळेला ह्या वाट्या कामी येते. तर त्यामुळे मग त्यासुद्धा मी इथे ठेवते. तर उजव्या साईडच्या सेक्शनला पूर्ण इथे वाट्या ठेवलेल्या आहेत. आणि डाव्या साईडच्या सेक्शनला बघा पुन्हा आणखी एक्स्ट्राचे काही भांडे असतात, लांबोळे गंज वगैरे असतात तर त्या ठेवलेल्या. मागे पुन्हा आणखी छोट्या ग्लासींचा 6 ग्लासींचा सेट आहे तो ठेवलेला. तर असे बरेचसे भांडे मी तिथे ठेवले. हा आहे वरचा कटलेरीचा सेक्शन. तर इथे बघा किचनसाठी वापरीत येणारे जेवढे कपडे असतात तर ते सगळे कपडे मी इथे या एका बास्केटला ठेवते. त्याच्याच मागे एक छोटंसं ऑर्गनायझर आहे. तिथे कैची, चाकू, आलू छिलणी आणि म्हणजे बरेचसे असे लायटर वगैरे, चिमटा, असे बरेचसे सामान मी तिथे ठेवते म्हणजे वेळेवर शोधाशोध करावी लागत नाही. या सेक्शनला इथे लहान सहान चमचे ठेवते. आणि बघा हे जे चमचे आहेत, जे मोठे चमचे मी ठेवत आहे तर ते कधी काळी मला कामी येतात. म्हणजे प्रत्येकच वेळेला ते कामी येत नाही. कधी काळी जेव्हा जेवण जास्त असेल किंवा पाहुणेपरी आलेले असेल, पदार्थ जास्त बनवायचे असतील तर त्यावेळेला मग या चमच्यांची गरज पडते मला. तर त्यामुळे मग मी असे ते आतमध्ये ठेवलेले आहेत. सोबतच इथे झारे वगैरे आहे, फ्राईंग पॅन आहे, तर असं बरंचसं सामान ठेवलेलं आहे. एक एक्स्ट्राचा खलबत्ता आहे तो सुद्धा मी इथेच ठेवलेला आहे. दुसरा खलबत्ता वापरीमध्ये आहे. आणि सोबतच विस्कर, दूध गाळणारी चाळणी, मॅशर, डाळ घोळण्या वगैरे सगळं सामान इथे किती असं काय काय ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघितले असाल की इथे खूप सारं सामान मी ठेवलेलं आहे. आणि ज्या ट्रॉल्या आहेत तर अगदी या 6 ट्रॉल्यांमध्ये बघा खूप सारं सामान इथे या 6 ट्रॉल्यांना आलेलं. जे डेली वापरीसाठी मला चमचे लागतात तर त्यांच्यासाठी असं एक हे स्टँड मी इथे अडकवलेलं आहे. कारण सकाळची धावपळ ना खूप असते. सकाळी 2-3 टिफिन वगैरे असतात तर त्यामुळे सकाळची धावपळ खूप असते. म्हणून मग मला हे सगळं हँडी हवं असतं, अगदी समोर हवं असतं. त्यामुळे मग इथे वरच्या बाजूला मी हे सगळं ठेवलेलं आहे. तर फक्त चमच्यांचा स्टँड तेवढा बाहेर ठेवलेला आहे. आणि बाकी जे सगळे भांडे आहेत तर या ट्रॉल्यांमध्येच मी ॲडजस्ट केले. भांड्यांचा पसारा तुम्हाला किचनमध्ये कुठेही दिसणार नाही. तर बघा ट्रॉल्यांच्या बाजूला ना हे एक सेक्शन मी बनवून घेतलेलं आहे. तिथे पार्टिशन टाकलं आहे. वरच्या बाजूला मिक्सरचे भांडे आणि बरेचसे लोणच्याचे लहान सहान भांडे ठेवलेले असतात. खालच्या बाजूला तेलाचे जार आणि लोणच्याच्या ज्या मोठ्या बरण्या आहेत तर त्या ठेवलेल्या असतात. आणि त्याच्या बाजूला मग ह्या 6 ट्रॉल्या फक्त बसलेल्या आहेत. या 6 ट्रॉल्यांमध्ये मग किचनसाठी जे काही सामान लागतं तर ते सगळं मी इथे ॲडजस्ट केलेलं आहे. आणि बघा घरी जर कितीही पाहुणे आले ना तर म्हणजे भांडे जर असले आपल्याकडे तर आपल्याला ना म्हणजे अजिबात अशी दगदग होत नाही किंवा मग कसं करायचं, काय करायचं. म्हणजे भांड्यांचा बघा कधी विचारच येतो की घरी कोणी आले किंवा सणवार असेल तेव्हा जास्त भांडे लागतात, मग तर कसं करायचं, काय करायचं, या गोष्टीचा ना एक प्रश्नच असतो. तर त्यामुळे मग एक गृहिणीचं जीवन म्हटलं तर तिला बघा सगळेच भांडे जे आहेत तर ते लागतात.
तर ते सगळे भांडे अशा पद्धतीने मी इथे ॲडजस्ट केलेले आहेत आणि अगदी छोटंसं किचन आहे आणि त्यामध्ये फक्त 6 ट्रॉल्या बसलेल्या आहेत आणि फक्त या 6 ट्रॉल्यांमध्ये माझ्या किचनचा सगळा जो पसारा आहे तर तो इथे मी ॲडजस्ट केलेला आहे आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने जर ठेवलं ना तर अगदी कमी जागेमध्ये सुद्धा खूप सारं सामान आपण ॲडजस्ट करू शकतो। तर अशा पद्धतीने बघू शकत असाल अगदी लहानचं किचन आहे। लहानच्या किचनमध्ये मी खूप सारा भांड्यांचा पसारा इथे अरेंज केलेला आहे। तर चला व्हिडिओ इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत। बाय। हर हर महादेव।